नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळेजण? मित्रांनो, एक स्पर्धा परीक्षा म्हणजे एक असं मायाजाळ आहे की ज्या मायाजाळामध्ये अनेक विद्यार्थी यामध्ये वर्षानुवर्ष त्याच गोष्टी ते करत राहतात. आणि स्पर्धा परीक्षेला एक डोळस पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये नसतो. मध्यंतरीच्या काळामध्ये काही विद्यार्थ्यांना मी विचारलं होतं की खरंच स्मार्ट अभ्यास करणारा विद्यार्थी कोण असतो? विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की सर, स्मार्ट अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणजे असा विद्यार्थी की जो आपल्या पूर्ण अभ्यासक्रम कव्हर करतो. अभ्यासक्रम लक्षात ठेवा, अभ्यासक्रम पूर्ण कव्हर करतो. असा विद्यार्थी जो टेस्ट सिरीज जॉईन करतो किंवा टेस्ट सिरीज चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करतो. म्हणजे जॉईन करून फायदा नाहीये, तर टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून स्वतःचं इव्हॅल्युएशन करतो. आपलं कुठे चुकलो, आपण कुठे चुकतो, आपण कोणत्या ठिकाणी डेव्हलपमेंट केली पाहिजे, कोणत्या ठिकाणी आपले मार्क्स जात आहेत, या गोष्टी तो पाहतो. स्मार्ट अभ्यास करणारा विद्यार्थी हा एकदम शांत स्वरूपाचा असतो. शांत, आणि त्याचं फक्त एकच टार्गेट असतं की अभ्यास करणे आणि अभ्यास केल्यानंतर जे आपले टार्गेट ठरवलेले आहेत ते टार्गेट पूर्ण करणे. जनरली असे जे विद्यार्थी असतात स्मार्ट अभ्यास करणारे, हे सेल्फ स्टडी करणारे सहसा नसतात. कारण की सेल्फ स्टडी ते करतात, पण ते नंतर शेवटी करतात. आधी ते काय करतात, आधी ते प्रॉपर एक चांगला मार्गदर्शन घेतात. एकदा त्यांना मार्गदर्शन मिळालं, त्यांना सगळ्या गोष्टी मग ते त्यांनी ऑनलाईन घेऊ किंवा त्यांनी ऑफलाईन मिळवू. कारण की मार्गदर्शन हा एक असा भाग आहे की जो तुम्हाला घ्यायचा की नाही घ्यायचा हे तुमच्या मनावरती आहे. कारण की जर तुम्हाला पुण्यापासून नागपूरला जर चालत जायचं म्हणलं सेल्फ, तर तुम्हाला तिथं जायला कमीत कमी महिना दीड महिना लागेल. पण जर तुम्ही गाडीची मदत घेतली एखाद्या, किंवा तुम्ही बसमध्ये गेले, किंवा तुम्ही रेल्वेमध्ये गेले, किंवा तुम्ही विमानाने गेले, तर तुम्ही लवकर जाऊ शकता. म्हणजे मार्गदर्शन हा जो भाग असतो ना, तो मदत घेण्यासाठीच असतो. म्हणून स्मार्ट अभ्यास करणारा जो विद्यार्थी असतो ना, त्याच्या काही खासियत असतात. स्मार्ट अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं वाचन चांगलं असतं. तो अवांतर वाचतो. अवांतर वाचन करतो. स्मार्ट अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं आपल्याकडं म्हणजे स्वतःकडे बघण्याचा जो एक आत्मविश्वास असतो, तो आत्मविश्वास खूप भारी असतो. आत्मविश्वास खूप भारी राहतो. अशा विद्यार्थ्यांना सांगायची गरज खूप कमी पडते की तुला हे करायचंय, तुला ते करायचंय. त्या विद्यार्थ्यांना हळूहळू समजून जातं की आपल्याला ह्या स्टेजवरती ह्या गोष्टी करायच्या. आपण सपोज जर प्री पास झालो, त्या विद्यार्थ्यांना समजून जातं की आपण प्री पास जर झालो तर मेन्सला आपल्याला फक्त 3 किंवा 4 महिने मिळणार आहेत. तर 3 किंवा 4 महिन्यात आपल्याला मेन्सचा सिलेबस आपल्याला पूर्णपणे कव्हर करता येत नाही. म्हणून असे विद्यार्थी आधीच मेन्सचा अभ्यास करून ठेवतात. म्हणजे स्मार्ट विद्यार्थी म्हणजे कोण असतो बघा. स्पर्धा परीक्षा हे एक असं मायाजाळ आहे की या स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचा असतो आत्मविश्वास आहे, अवांतर वाचन आहे, मार्गदर्शन आहे, शांत आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की याच्याकडे जे रिसोर्स असतात, रिसोर्स त्याचे लिमिटेड पण खूप जबरदस्त असतात. म्हणजे एकदम संदर्भ टाईपचे असतात. आणि हे संदर्भ पुस्तकांना कोळून पिलेले लोक असतात. हे सतत संदर्भ पुस्तकं रीड करत स्वतःचे इव्हॅल्युएशन करणार, स्वतःला अपग्रेड करत असतात ते लोक. अशा विद्यार्थी स्वतःच्या नोट्स मेकिंग खूप पद्धतशीर पद्धतीने बनवतात. काय बनवतात? नोट्स खूप छान पद्धतीने बनवतात. म्हणजे स्मार्ट अभ्यास करणारा विद्यार्थी कोण, असा ज्यावेळेस प्रश्न पडतो, तर स्मार्ट अभ्यास करणारा विद्यार्थी असा की ज्याच्याकडे एवढ्या सगळ्या खुबिया असतात. आता विद्यार्थी मित्रांना ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो किंवा विद्यार्थ्यांना आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगतो, त्यावेळेस विद्यार्थ्यांना वाटतं हा ठीक आहे, हे तर काही सरांचं काम आहे, सर तर सांगत राहतात. पण मित्रांनो, एक छोटंसं लक्षात ठेवा की जर सपोज एमपीसीच्या 100 जागा येत आहेत, या 100 जागांपैकी 100 जागा प्री परीक्षा देणारे विद्यार्थी कमीत कमी समजा 2 लाख विद्यार्थी आहेत पूर्व परीक्षा देणारे. या 100 जागांपैकी एक समजा 17% जर आपण रेशो काढला, किंवा 17 एका जागेला 17 जण, म्हणजे एक जागा 17 जण, तर जस्ट 1700 मुलं. जर 100 जागा आल्या तर फक्त 1700 मुलांनाच या ठिकाणी मेन्सला क्वालिफाय केलं जातं. काय केलं जातं? मेन्सला क्वालिफाय केलं जातं. जर 100 जागा आहेत तर 1700, आणि जर 1000 जागा आहेत, ठीक आहे, तर ते 17000. सिंपल. पण आजकाल एमपीसीच्या कंबाईनच्या सेक्शनमध्ये, गट ब च्या तरी सेक्शनमध्ये हजार जागा तर दिसत नाहीत. हा, गट क मध्ये तुम्हाला दिसतील, पण कंबाईनच्या ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला थोडेसे कमीच दिसतील. 1000 पर्यंत सुद्धा कधी कधी जागा जात नाहीत. म्हणजे ऑन इन एव्हरेज आपण पकडून चालू की 15,000 विद्यार्थी हे मेन्स देतात. पण 15,000 विद्यार्थी जे मेन्स देतात त्याच्यातले परत 2 विद्यार्थी येतात, ते म्हणजे फर्स्ट टाइम मेन्स देणारे आणि सेकंड, थर्ड किंवा फोर्थ टाइम मेन्स देणारे. तर मला सांगा, फर्स्ट टाइम विद्यार्थ्याचं खूप जास्त वाचन झालेलं असेल का? तर नाही होणार. पण सेकंड, थर्ड, फोर्थ टाइम वालेलं वाचन जास्त झालेलं असतं.
त्याचं PYQ चांगले जास्त झालेले असतात अनालिसिस करून, त्याच्या स्वतःच्या नोट्स मेकिंग खूप जास्त झालेले असतात जबरदस्त. मग हे सगळं तुम्ही कधी शिकणार? 2-3 अटेम्प्ट दिल्यावर. 2-3 अटेम्प्ट दिल्यावर. कारण जनरली विद्यार्थ्यांचं काय असतं बघा, विद्यार्थ्यांना जर आपण तुलनात्मक पद्धतीने बघितलं की एक नवीन विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम पूर्ण नसतो. नवीन विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम पूर्ण करायला त्याला कमीत कमी 1 वर्ष लागतो, आणि आपला विद्यार्थी काय करतो, या 1 वर्षातच 2 परीक्षा देऊन बसतो, आणि 2 परीक्षेत त्याचा स्कोर येतो 30 किंवा 35. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की त्याला त्याचा कॉन्फिडन्स जो बूस्ट करायचा असतो, तो कॉन्फिडन्स त्याच्या पहिल्याच वर्षात संपतो. म्हणजे त्याचं त्याने पोटेन्शियल जे आहे ना, त्याने त्याच्या बघण्याचा जो दृष्टिकोन आहे स्पर्धा परीक्षेकडे, तो अशा पद्धतीने ठेवलेला आहे की चल मी परीक्षा आता आली, मी परीक्षा देणार आणि मी परीक्षा पास करून दाखवणार. असे विद्यार्थी सुरुवात करायच्या आधीच थांबतात. ओके, त्यांना हुलहुले विद्यार्थी म्हणतात. जनरली काय म्हणतात, त्यांना हुलहुले विद्यार्थी म्हणतात. आम्ही पोलीस खात्यांमध्ये अशा विद्यार्थ्यांना खूप जास्त मानतो सुद्धा ना, अशा विद्यार्थ्यांना समजून सांगायचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो. आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये बघा, लक्षात ठेवा, मी आता डिपार्टमेंटल PSI ला शिकवतो. तर डिपार्टमेंटल PSI ची विद्यार्थ्यांची एक ॲटिट्यूड असा आहे की डिपार्टमेंट PSIच्या अशा विद्यार्थ्यांना, म्हणजे जे एकदम जोशमध्ये असतात, एकदम जोशमध्ये अभ्यास करतात, जे मिळेल ते वाचतात, अशा विद्यार्थ्यांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये स्पर्धक समजलंच जात नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, हे स्पर्धकच नाही आहेत तुमचे. ओके, ते हुलहुले आहेत. असं पोलीस डिपार्टमेंटमध्ये जनरली ही ट्रेंड आमच्याकडे जास्त चालतो ना. असाच ट्रेंड मी डायरेक्ट मध्ये सुद्धा बऱ्याचदा बघितलेला आहे की 1 वर्षामध्ये विद्यार्थी मिळेल तो अभ्यास करतो, मिळेल तो क्लास लावतो, मिळेल तो सगळ्या गोष्टी करतो, आणि त्याच सगळ्या प्रोसिजरमध्ये तो परीक्षा पण देतो, आणि परीक्षेत त्याला भेंड किती मार्क पडते, 30 आणि 35. कसा पास होणार आहे? त्याचा अभ्यासक्रमच पूर्ण कव्हर नाही. बरं ठीक आहे, जरी पास झाला, ओके, जरी समजा त्याने पास केला, तरी पास केल्यानंतर तो फर्स्ट टाइम मेन्स देणार आहे. तर फर्स्ट टाइम मेन्स दिल्यानंतर त्याचं मराठी नसतं ना, इंग्लिश नसतं, त्याचं मराठी ग्रामर नाही, इंग्लिश ग्रामर नाही, त्याला बाकीच्या कुठल्याच गोष्टीचं त्यावरती कमांड नाही. तर अशा कंडिशनमध्ये तो पहिल्याच अटेम्प्टमध्ये होणार आहे का पास? नाही. मग त्याला परत दुसरा अटेम्प्ट द्यावा लागतो. पण दुसरा अटेम्प्ट देण्याच्या आधी पहिले पूर्व परीक्षा पास करणं एक सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. त्याला तो पूर्व परीक्षा पास झाला, पण सेकंड अटेम्प्ट ज्यावेळेस त्याला द्यायला लागतो, त्यावेळेस तुम्ही MPSCच्या ट्रॅपमध्ये सापडता. आता काय असतो हा MPSCचा ट्रॅप? MPSCचा ट्रॅप म्हणजे असा ट्रॅप की ऑन एन ॲव्हरेज एक विद्यार्थी इथं आहे, आणि ह्या विद्यार्थ्याची अशी इच्छा असते की मी राज्यसेवा द्यावी. कारण की राज्यसेवेमध्ये डेप्युटी कलेक्टर, ओके, तहसीलदार, DYSP, ओके, ह्या लोकांच्या तुम्ही युट्यूबला इंटरव्ह्यू बघितलेले असतात, आणि युट्यूबला हे लोक पास होऊ शकतात, म्हणजे आपण पण पास होऊ शकतो, असं एक स्वतःच्या मनाला विद्यार्थी सांगायचा या ठिकाणी प्रयत्न करतो. त्याच्यामुळे काय होतं की हा विद्यार्थी पहिले राज्यसेवेचं स्वप्न बघतो, पण त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी मेहनत लागते, त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण लागतो. ओके, त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला लिखाणाची प्रॅक्टिस लागते, त्या गोष्टीसाठी तुमचा ऑप्शनल वरती तुम्हाला कमांड ठेवावं लागते, तुम्हाला निबंध लिहिण्याची सवय लावावी लागते, तुम्हाला तुमचे व्ह्यू तुम्हाला लिहिण्याची सवय, तुमचे मत मांडण्याची सवय तुम्हाला या ठिकाणी करावी लागते. तुम्हाला त्यासाठी रिसोर्सेस लागते, केस स्टडी लागते. त्या गोष्टी कोणी सांगतच नाही लेखाचं. एवढं सगळं करायला लागतं डेप्युटी कलेक्टर व्हायचं असेल तर. डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी फक्त पूर्व लागते, मुख्य लागते, आणि त्याचा एक क्लास असतो, नियम जॉईन कर. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत. या गोष्टी तुम्ही कधी डेव्हलप करणार? तुम्हाला लिहायला काही गोष्ट सांगितलं तर तुम्हाला लिहिता येत नाही, तुम्हाला तुमचे व्ह्यू मांडता येत नाही, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा करणार? आणि यासाठी मग विद्यार्थी 1-2 वर्ष राज्यसेवा करतो, आणि त्याच्यानंतर तो कंबाईनचा विचार करतो. ओके, मग आमच्या सारख्यांना भेटतो, आम्ही विचार हाच करतो की बाबा तुझ्याकडनं राज्यसेवा लवकर होणार नाही, कारण राज्यसेवेला 2.5 वर्ष लागतात तयारी करायलाच. एक प्रॉपर राज्यसेवेचा विद्यार्थी बनायचा असेल तर जवळपास 2.5 वर्षाचा काळ लागतो, आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुझ्याकडनं ते होणार नाही, त्याच्यापेक्षा लवकरच, आणि त्याचं वय पण वाढत चाललेलं असतं. तर अशा वेळेस आम्ही सल्ला काय करणार? आम्ही हाच सल्ला देणार की कंबाईन कर, कारण की कंबाईनमध्ये गट ब आणि गट क असे 2 घटक आहेत. तर विद्यार्थी गट ब आणि गट क ची तयारी करतो, विद्यार्थी त्या ठिकाणी येतो. पण गट ब आणि गट क यांच्या परीक्षा सेपरेट होतात, एकच नाही राहिलेल्या. आता गट ब ची पूर्व परीक्षा वेगळी होते, आणि गट क ची पूर्व परीक्षा वेगळी होते. म्हणजे एक विद्यार्थी 1 वर्षामध्ये एक विद्यार्थी राज्यसेवेचं स्वप्न पाहतो, त्याला ते स्वप्न शांत बसूच देत नाही. ठीक आहे, राज्यसेवेचं तो काय करतो? स्वप्न पाहतो. ठीक आहे, राज्यसेवेचं तो स्वप्न पाहतो. पण कंबाईनचं कंबाईनची त्याला ती गरज असते. कंबाईन म्हणजे काय झाली? त्याच्यासाठी एक गरज झाली, आणि हा एक ट्रॅप राहतो. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल जानेवारीमध्ये तुम्ही कंबाईनची कंबाईन गट ब दिली. ठीक आहे, कंबाईन गट ब जानेवारीमध्ये दिली. जानेवारी नंतर लगेच तुम्ही आता जून मध्ये देताय. ओके, गट ब. आता गट ब ची ही झाली पूर्व परीक्षा, जी की ऑलरेडी लेट झाली होती. ती जानेवारी 2026 मध्ये आली. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांनी लगेच त्याच्या मेन्स वरती काम केलं, आणि त्याची मेन्स दिली.
आता मेन्स दिलेल्या विद्यार्थ्यांना, ओके, मेन्स दिलेला विद्यार्थी हा परत काय करणार, मेन्स बघा कंबाईनची गट ब ची परीक्षा झाल्यानंतर मेन्स होते, मेन्स नंतर रिझल्ट लागतो, पण विद्यार्थी रिझल्टची वाट नाही बघत, मेन्स हा विद्यार्थी काय करतो, गट ब ची पण परीक्षा देतो. या दरम्यान, ओके, या दरम्यान पुढं आपल्याला एक लक्षात आलं की 31 मेला राज्यसेवा पण होती, राज्यसेवेला सुद्धा होती. म्हणजे जर टाइमलाईन आपण सेट केली, ठीक आहे, टाइमलाईन जर आपण सेट केली तर ते एक अशी टाइमलाईन येईल की जानेवारीला तुम्ही जस्ट कंबाईन परीक्षा दिली, एक टाइमलाईन आहे, ठीक आहे, जानेवारीला तुम्ही कंबाईन ग्रुप बी दिली, ओके, 31 मेला तुम्ही राज्यसेवा दिली, लगेच तुमची 14 जूनला आता कंबाईन आहे, 14 जूनला तुमची कंबाईन आहे. 11 जानेवारीला तुम्ही ग्रुप सी दिली, तर ग्रुप बी ची मेन्स तुमची आता रिसेंटली झाली. ग्रुप सी ची मेन्स, ओके, ग्रुप सी ची जी मेन्स आहे, ओके, ग्रुप सी ची बी ची मेन्स इथं मध्ये झाली, ग्रुप सी ची मेन्स इथं आता जुलैमध्ये आहे, 12 जुलैला. तर भरपूर सारे विद्यार्थी काय असतात, या ठिकाणी असलेले जे विद्यार्थी आहेत, म्हणजे या ठिकाणी असलेले जे मेन्स क्वालिफाय विद्यार्थी आहेत, हे मेन्स क्वालिफाय विद्यार्थी, ठीक आहे, मेन्स क्वालिफाय विद्यार्थी अशा परिस्थितीत अडकलेले असतात, अशा परिस्थितीमध्ये अडकलेले असतात की ज्या परिस्थितीमध्ये, जस्ट 1 मिनिट का, अशा परिस्थितीत अडकलेले असतात की त्यांना हे समजत नाही की आता मी जानेवारीची परीक्षा, म्हणजे जानेवारीची परीक्षा मेन्स दिलेली आहे, आता मी मेन्सची वाट बघत बसू की 14 जूनच्या अभ्यासावर फोकस ठेवू, ठीक आहे. सोबत जानेवारीची कंबाईन दिलेला विद्यार्थी, ओके, मध्ये फॉर्म सुटतात अचानक, मग राज्यसेवेला आपण फॉर्म भरतो, मग राज्यसेवेचे फॉर्म भरले की मग राज्यसेवेची पण एक्झाम देणार, ओके, मग ही पण एक्झाम वरती फोकस ठेवणार, त्याच्या मेन्स वरती पण फोकस ठेवणार, ओके. दुसरी गोष्ट, हाच विद्यार्थी, ओके, हाच विद्यार्थी ग्रुप सी ला पण क्वालिफाय झालेला असतो, ग्रुप सी ला क्वालिफाय झाल्यानंतर त्याची मेन्स 12 जुलैला असते, मग आता 14 जूनची एक्झाम द्यायची की 12 जुलैची तयारी करायची. एवढा खतरनाक ट्रॅप असतो हा, एवढा खतरनाक ट्रॅप असतो की या ट्रॅपमध्ये विद्यार्थ्याला हे समजत नाही की आता आपण टाइमचं मॅनेजमेंट नक्की करायचं कसं, ओके, टाइम मॅनेजमेंट, ओके, टाइम मॅनेज करायचा कसा. आणि सगळ्यात महत्वाचं आपण हे पण बघितलेलं असतं की आता ही पण एक्झाम महत्वाची आहे, कारण की या एक्झाम मध्ये थोडं परत आपल्याला मेन्स आहे, ही पण एक्झाम गरजेची आहे. जर ही एक्झाम तुम्ही पास झाला तर तुमच्यासाठी पोस्ट 100% पक्की आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं एक टार्गेट असतं की आपल्याला पोस्ट हवी आहे, ओके, आपल्याला पोस्ट हवी आहे. म्हणून या ट्रॅपमध्ये तुम्ही ज्यावेळेस अडकता, ओके, या ट्रॅपमध्ये ज्यावेळेस अडकता, तुम्ही राज्यसेवेचा पण अटेम्प्ट देता, तुम्ही बाकी कंबाईनचाही अटेम्प्ट देता. आता असं होईल की तुम्ही 12 जुलैची परीक्षा द्याल, ठीक आहे, 12 जुलैची मेन्स द्याल, तर लगेच काही दिवसानंतर, म्हणजे एक समजा ऑगस्टच्या काळामध्ये किंवा सप्टेंबरच्या काळामध्ये तुमची लगेच गट क, ओके, गट क ची लगेच पूर्वपरीक्षा आली, गट क ची लगेच पूर्वपरीक्षा येईल. म्हणजे आता कंबाईनची एक्झाम झालेले विद्यार्थी, कंबाईनची एक्झाम झाल्यानंतर कंबाईनच्या मेन्सचा अभ्यास करण्याच्या ऐवजी, म्हणजे कंबाईनची जी मेन्स आहे ऑक्टोबरच्या साईडला, तर कंबाईनच्या मेन्सचा अभ्यास करण्याच्या ऐवजी ते विद्यार्थी कशाचा अभ्यास करतील, गट क पूर्वपरीक्षेचा अभ्यास करतील. मग नक्की तुम्ही करताय काय नक्की, मला हे नाही समजत. म्हणजे तुम्ही नुसतं एक्झाम देत चाललात, म्हणजे हे इथं तुमचं अर्धवट, ओके, त्या जानेवारीमध्ये सुद्धा तुम्ही अर्धवट होते, इथेही तुम्ही अर्धवट, पुढेही तुम्ही अर्धवटच राहणार, ओके, परत पुढच्या वर्षी मार्च एप्रिलमध्ये तुमच्या परत परीक्षा येतील, तिथेही अर्धवट. मग काय होतं माहितीये का, एक 2-2.5 वर्षाचा काळ आपण ज्यावेळेस जातो आपल्या आयुष्यातला, आणि त्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे आपण तर फेलच होतोय कंटिन्यू, तर फेल होतोय हे ज्यावेळेस फिलिंग यायला लागते, त्यावेळेस मात्र मग एमपीसीची भीती वाटायला लागते. आणि मित्रांनो, याचसाठी, ओके, याच गोष्टीसाठी आम्ही किरण गुरुजी रँच सुरू केलेलं आहे, ठीक आहे, किरण गुरुजी रँच. म्हणजे या ठिकाणी आम्ही असे विद्यार्थी घडवणार की ज्या विद्यार्थ्यांना आमच्या सोबतच राहायचे, आमच्या सोबत राहायचे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये मुलं आणि मुली या ठिकाणी असतील, मुलींचं आणि मुलांचं राहण्याची सगळ्या सोयी वेगळ्या असतील. तुम्हाला सकाळी 7 वाजता, म्हणजे सकाळी तुमचा जो दिनचर्या सुरू होईल तो 7 ला सुरू होईल, तसं तर तो 5 ला सुरू होईल, 5, 5:30 किंवा 6 ला आवरावरी. 7 वाजता सगळेजण रेडी पाहिजे, ठीक आहे, आणि 7 ते रात्री 10 पर्यंत, 7 ते रात्री 10 पर्यंत तुमचा पूर्ण 21 दिवसांचा एक कोर्स राहील. त्या 21 दिवसांच्या कोर्समध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले आत्मविश्वास, ठीक आहे, आत्मविश्वास, त्यानंतर नोट्स मेकिंग कशा करायच्या,
म्हणजे या 21 दिवसामध्ये तुम्हाला टास्क दिले जातील, तुम्हाला अभ्यास दिला जाईल आणि तो अभ्यास तुमच्याकडनं करून घेतला जाईल. आणि आम्हाला हेच बघायचं की तुम्ही नोट्स कशा काढतायत, तुमची थिंकिंग कशी आहे. आता समजा तुम्ही राज्यसेवेचे विद्यार्थी आहात तर तुमची रायटिंग आणि थिंकिंग या दोन्ही गोष्टी कशा आहेत. जर कंबाईनचे विद्यार्थी आहात तर तुमची थिंकिंग लेवल कशी आहेत. आता PSIचे विद्यार्थी जर असतील तर त्यांना इंटरव्ह्यू पहिले असायचे, पण आता इंटरव्ह्यू PSIचे बंद झाले. त्याच्यामुळे आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत की तुमचा अभ्यासक्रम तुम्हाला कसा कंप्लीट करायचा आहे. तुमचा अभ्यासक्रमाची तुमची खरी ओळख. आणि विद्यार्थ्यांचा एवढे वाईट वाटतं सांगायला, म्हणजे खरंच मी त्याबद्दल खरंच डिसअपॉइंट आहे विद्यार्थ्यांकडनं. खरंच सांगायचं तर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना माहितीही नसतो की आपल्या मेन्सला काय अभ्यासक्रम आहे. म्हणजे इथपासून आपल्या बोंबाबोंब आहे की आपल्याला अभ्यासक्रम सुद्धा माहिती नसतो. आणि या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्यावरती पडतो. म्हणून आम्ही 21 दिवसांचा कोर्स या ठिकाणी सुरू करतोय. आणि ह्या 21 दिवसांच्या कोर्समध्ये आम्ही जनरली विद्यार्थ्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती काम जास्त करणार आहोत. 21 दिवसाची तुम्हाला सवय लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट असते ते म्हणजे सवय. जर तुम्हाला बघा, माझं तर एवढंच म्हणणं आहे की आत्मविश्वास किंवा ओव्हर म्हणजे कॉन्फिडन्स तुमच्यात भरणं किंवा एक्सटर्नल किंवा इंटरनल मोटिवेशन तुम्हाला देणं, ह्या गोष्टी सगळ्या मॅटर नाही करत. मॅटर करतात तुमच्या सवय, की तुम्ही मोबाईल जास्त यूज करताय का, किंवा मोबाईलवरती तुम्ही नकळत टाइमपास करताय का, किंवा तुम्ही कुठल्या सोशल इश्यू मध्ये जास्त अडकून पडलात का, तुम्ही तुमच्या करिअरचा विचार सोडून तुम्ही अमुक एखाद्या वेगळ्याच गोष्टीचा विचार करताय का. या सगळ्यातनं तुम्हाला बाहेर काढणं गरजेचं आहे. नाही तर काय होतं, बरेचसे विद्यार्थी आहे ना हळूहळू या स्पर्धा परीक्षेमध्ये 1-2 वर्षानंतर पूर्णपणे असे मेंटली हॅरेस व्हायला लागतात. आणि ह्या मेंटली हॅरेसमेंट मधून विद्यार्थ्याला जर बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला 21 दिवसाची ट्रेनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही 21 दिवसाची ट्रेनिंग असं नाही की फक्त किरण गुरुजीच्या ऍप्लिकेशनवरती असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आम्ही हे करतोय. हे जवळपास सगळ्याच मुलं आणि सगळ्याच वयोगटातल्या मुलांसाठी, सगळ्याच वयोगटातल्या मुलींसाठी आहेत. फक्त एवढंच अट आहे की यामध्ये आम्ही जी जागा जिथं ठेवलेली आहे ती फक्त 6 ते 7च विद्यार्थ्यांसाठी आम्ही या ठिकाणी एंट्री देतोय. कारण की छोटी स्पेस असल्यामुळे आम्हाला काही खूप मोठी अशी 2-3 मजलीची बिल्डिंग नाहीये, पण एक छोटंसं रँच आम्ही या ठिकाणी नागपूरच्या जवळ नागपूरच्या जवळ एक उमरेड शहर आहे, त्या उमरेडमध्ये एक करंडला अभयारण्य आहे. त्या अभयारण्याच्या थोडंसं सानिध्यात त्याच्या जवळच आम्ही एक छोटासा टुमदार एक रँच बनवलेली आहे की जिथं विद्यार्थी निवासी येतील, या ठिकाणी राहतील. आम्हालाही विद्यार्थी समजेल की खरंच विद्यार्थी दिवे किती लावणार. नाही तर विद्यार्थी कसे असतात, विद्यार्थी जोशमध्ये ना एकदम फुल जोशमध्ये 7-8 दिवस लय भारी अभ्यास करतात आणि त्यानंतर त्यांचा जोश पूर्णपणे जातो. प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर ह्याच गोष्टी होतात. एकदम जोशमध्ये काम करणार आणि जोशमध्ये काम केल्यानंतर एकदम स्टॉप होऊन जाणार, मग नंतर परत जोशमध्ये येणार काही दिवसानंतर. मग त्यात काय होतं, आपला वेळ सगळा वेस्ट होतो. पण जो विद्यार्थी इथून जाईल, मी गॅरंटी घेतो की जो विद्यार्थी ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून जाईल तो विद्यार्थी फुल जोशमध्ये कंटिन्यू राहणार आणि त्याच्या डोक्यात एकच फिट राहणार की आपल्याला नक्की करायचंय काय, आपण किती जागांसाठी लढतोय आणि आपल्याला नक्की कॉम्पिटिशन मध्ये पुढे कसं जायचंय. नाही तर विद्यार्थ्यांच्या डोक्यात हे कायम गोष्ट असतं की अरे स्मार्टवाले स्मार्ट विद्यार्थी जे असतात हे स्मार्ट विद्यार्थी हे सगळं करतील. मग तुम्ही पण करू शकता ना, मला सांगा, तुम्ही पण करू नाही शकणार का. स्मार्ट विद्यार्थी स्मार्ट अभ्यास जर करतोय, तुम्ही पण टेस्ट सिरीज सॉल्व्ह व्यवस्थित करा. टायमिंग मॅनेजमेंट म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात टाइम मॅनेजच्या, ठीक आहे, हे सगळं ते 21 दिवसातच होईल. तुम्हाला टेस्ट सिरीज पण दिल्या जातील. त्या टेस्ट सिरीज छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्हाला ते बघितलं जाईल की तुम्ही त्या एन्व्हायरमेंटमध्ये कशा पद्धतीने हँडल करताय, कुठं तुम्ही चुकताय, काय गोष्टी तुम्हाला डेव्हलप करायच्यात, काय गोष्टी तुमच्या डेव्हलपमेंट करायच्यात का, अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा, त्याच्यासाठी कसा टाइम स्पेंड ठेवायचा, नोट्स काढायचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे नोट्स काढणे. अंतिम उजळणी कशा पद्धतीची करायची, स्वतःला शांत कशा पद्धतीने ठेवायचं, टार्गेट कसं कंप्लीट करायचं, सेल्फ स्टडी कसा करायचा, ठीक आहे, अवांतर वाचन कसं डेव्हलप करायचं आणि कोणतं करायचं, छोटे आणि संदर्भ पुस्तकांना कशा पद्धतीने हँडल करायचं, स्वतःचा आत्मविश्वास कसा डेव्हलप करायचा, ह्या सगळ्या हॅबिच्युअल गोष्टी म्हणजे एक प्रकारे हॅबिट बनवण्यासाठीच आम्ही ही केजी रेंज सुरू केलेली आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला केजी रेंज बद्दल खूप जास्त डिटेल नाही सांगत आहे, पण आता एवढंच फक्त मी तुम्हाला सांगायला होतं की स्मार्ट अभ्यास करणारे जे विद्यार्थी असतात ना, असा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि याच्यासाठीच तुम्ही प्रयत्न करा आणि ह्या चॅनल बरोबर लिंक राहा. स्वतःवरती विश्वास ठेवा. 14 तारखेची परीक्षा आहे, चांगल्या पद्धतीने हँडल करा. पण 14 तारखेनंतर अभ्यास मात्र स्टॉप करू नका आणि वायबल होऊ नका. सातत्याची खरी जी सुरुवात होते सातत्याची ती एक्झाम झाल्यानंतर असते. एक्झाम होईपर्यंत सातत्य नसते. सातत्य सध्या मोजलं जात नाही तुमचं. आता तुम्ही बसणारच अभ्यासाला कारण की परीक्षा आहे तुमची. पण ज्यावेळेस एक्झाम संपते, एक्झाम संपल्यानंतर जे तुमचं सातत्य गरजेचं असतं ते तुमचं राहत नाही. आणि ह्या गोष्टी असतात तुमच्या सवयीच्या. म्हणून सवयी डेव्हलप करायच्या असेल तर केजी रेंजला नक्की कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये एकदा तरी भेट द्या. ठीक आहे, एवढंच मी तुम्हाला सांगेन. जर हे लेक्चर्स तुम्हाला आवडलं तर नक्कीच हाईप करा, शेअर करा हा चॅनल आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.